वसई किल्ल्यात घुसलेला बिबटा आता 48 तास झाले तरी वन विभागाच्या हाती लागलेला नाही। वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। जवळपास 15हून अधिक कॅमेरे वन विभागाने लावलेले आहेत, परंतु या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या कैद झालाय की नाही अद्याप कळू शकलेलं नाही, कारण वन विभागाकडून प्रसार माध्यमांना कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात येत नाही। तर दुसरीकडे जी माहिती मिळाली की आज सकाळी 6:30च्या सुमारास या बिबट्याचं पुन्हा दर्शन स्थानिकांना आणि वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांना झालं होतं। सकाळी 6:30 वाजता बिबट्याने पुन्हा एकदा किल्ल्यातून रेलिंगच्या दिशेने प्रवास केला होता। अवघ्या 5 ते 6 सेकंदाचा हा प्रवास होता आणि त्या दरम्यान हा दिसला होता, परंतु लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे। तर दुसरीकडे मागील 24 तासापासून सोशल मीडियावर जे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतात हे सर्व फेक आहेत। सकाळपासून सोशल मीडियावर व्हिडिओ आहेत की बिबट्या आहे आणि त्याच्यावर कुत्रे भुंकतायत आणि बिबट्या आवाज करतोय, तो एका भिंतीवरून चालतोय, हे सर्व व्हिडिओ खोटे आहेत। हे वसई विरारशी त्या व्हिडिओचा काही संबंध नसल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे लोकांनी असे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका किंवा यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। मात्र अद्यापही या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे वसई विरारमध्ये आले नसल्याचं सांगितलंय। पिंजरे मागण्याची जी प्रोसेस आहे ती चालू केलेली आहे, त्यासाठी नागपूरला पत्रव्यवहार करावा लागतो। तो पत्रव्यवहार जो आहे की वन विभागाने केलेला आहे, परंतु अशा प्रकारची परवानगी मिळालेली नाही। तरी देखील लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे मांडवी फॉरेस्टने जे आहे वसई विरार महानगरपालिकेला एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की या किल्ल्याच्या आसपासची 15 फुटाची झाडं आहे याची छाटणी अर्जंट पद्धतीने करावी, कारण त्या ठिकाणी कचरा पडू नये किंवा काही भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या तिथे येईल म्हणून 15 फुटांची झाडी जी आहे ती काढण्याचं एका लेटरद्वारे महानगरपालिकेला सांगितलेलं आहे। परंतु महानगरपालिकेने अद्यापही सुट्टी 2 दिवसाची असल्यामुळे कुठल्याही प्रकारची झाडं काढलेली नाही। आता हा बिबट्या कधी जेरबंद होतं हे पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नालावडे, वसई।